Hello everyone. Very good afternoon and welcome to our YouTube channel that is Concept Builder for UPSC and MPSC. आजचा जो आपला इनिशिएटिव्ह आहे डेली रेडीमेड नोट्स याच्यामध्ये आपण 10th एप्रिलमध्ये जे काही इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदूमध्ये इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील आयदर फ्रॉम प्रिलिम्स आणि मेन्स पर्स्पेक्टिव्ह फॉर बोथ UPSC आणि MPSC तर त्या पर्स्पेक्टिव्ह आपण बघणार आहोत. पहिलं आर्टिकल आहे बेसिकली पहिल्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की रिसेंटली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे तर ह्या कमिटीने काय केलेलं आहे जो आपला रेपो रेट आहे ना ठीक आहे रेपो रेट तर हा काय केलेला आहे 0.25% हा कमी केलेला आहे ठीक आहे. तर याचा हा कंटेक्स्ट आहे त्या पर्स्पेक्टिव्हनं एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला आपण काय करू शकतो माहिती आहे का डायरेक्टली हा इकॉनॉमीच्या रिलेटेड आपण त्याला हा कनेक्ट करू शकतो ठीक आहे. आणि GSच्या पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं म्हणजे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं जर आपण बघितलं तर याला GS3 मध्ये आपण कनेक्ट करू शकतो. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला या आर्टिकलमध्ये कोणते डायमेन्शन इम्पॉर्टंट असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं हा जो रेपो रेट कमी केलेला आहे तर रेपो रेट कमी केल्यामुळं आयदर इन्फ्लेशनवर म्हणा त्याच्यानंतर ओव्हरऑल इकॉनॉमीवर म्हणा किंवा मार्केटवर म्हणा कशा पद्धतीने त्याचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो तर ते एक इम्पॉर्टंट आहे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह ठीक आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट काय आहे की रेपो रेट त्याच्यानंतर रिव्हर्स रेपो रेट त्याच्यानंतर बेंचमार्क रेट हे जे डिफरंट टर्म्स वगैरे आहेत तर ह्या कशाच्या रिलेटेड वगैरे आहेत किंवा त्याचं जे काही मिनिंग वगैरे आहे ना तर ते काय आहे ठीक आहे. तर चला आता आपण बघूया की बेसिकली ह्या ज्या डिफरंट कीवर्ड्स किंवा टर्म्स आहेत तर ते काय आहेत. पहिला आहे रेपो रेट. रेपो रेट म्हणजे काय माहिती आहे का की जनरली एक तुम्हाला सिच्युएशन समजून सांगतो. याच्यामध्ये एका साईडला असतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठीक आहे. तर ही काय की बँकर्स बँक आहे. याला बँकर्स बँक काय म्हणतात कारण बाकीच्या ज्या सगळ्या ज्या काही बँक आहेत ना फॉर एक्झाम्पल एखाद्या कंट्रीच्या टेरिटरीमध्ये गव्हर्नमेंट बँक असतील ठीक आहे किंवा प्रायव्हेट बँक असतील किंवा त्याच्यामध्ये शेड्यूल बँक्स वगैरे असतील समजा ठीक आहे किंवा दुसऱ्या काही नॉन कोऑपरेटिव्ह बँक्स वगैरे असतील तर अशा बँक्सना काय करत असतं माहिती आहे का की एकतर ते हे रेग्युलेशन करत असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्यांना मॉनिटरी सप्लाय प्रोव्हाइड करत असतं ठीक आहे. हा जो मॉनिटरी सप्लाय असतो ना हा काय असतो माहिती आहे का की डिफरंट इन्स्ट्रुमेंटच्या मार्फत असतो. तर त्यापैकीच एक इन्स्ट्रुमेंट असतं ना त्याला काय म्हणतात रेपो रेट असं म्हणतात ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं की फॉर एक्झाम्पल जो काही म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे द इंटरेस्ट रेट ॲट विच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लेंड्स मनी टू द कमर्शियल बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं जो काही कमर्शियल बँकला मनी सप्लाय होणार आहे तर तो जो रेटनं होणार आहे ना त्याला काय म्हणतात माहिती आहे का रेपो रेट म्हणतात ठीक आहे. याच्याच उलट काय असतो माहिती आहे का रिव्हर्स रेपो रेट असतो. ह्या रिव्हर्स रेपो रेटमध्ये काय होतं माहिती आहे का फॉर एक्झाम्पल कमर्शियल बँकेकडे जो काही मनी सप्लाय वगैरे असतो ना तर तो RBI काय करतं माहिती आहे का काढून घेतं आणि त्याच्या इंटरेस्ट रेटनं जे काढून घेतं किंवा त्याला जे चार्ज करतात ना म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण समजा बँकेमध्ये जर पैसा ठेवला तर आपल्याला त्याच्यावर इंटरेस्ट रेट मिळत असतो ठीक आहे. ऑब्व्हियसली बँक आपल्याला काय करत असते माहिती आहे का कमी प्रमाणामध्ये इंटरेस्ट रेट देते म्हणजे फॉर एक्झाम्पल सेव्हिंग बँकवर आपलं बघितलं असेल आपलं तर आपल्याला असं लक्षात येतं की 2% किंवा 3% आपल्याला हा ॲन्युअल इंटरेस्ट रेट मिळत असतो. तर त्याच प्रमाणामध्ये ज्यावेळेस कमर्शियल बँक आपला पैसा त्यांच्याकडे असलेला जो पैसा आहे हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवते आणि ते ज्या रेटनं त्या ठिकाणी ठेवतात ना त्याला काय म्हणतात रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतात ठीक आहे. आता हा जो रेपो रेट आहे ना तर हा काय करत असतो माहिती आहे का त्याचा जर इम्पॅक्ट बघितला ना म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आता तुम्हाला मी सांगितलं की RBI काय करतं की कमर्शियल बँकला मनी सप्लाय करतं. आता मनी सप्लाय झाल्यामुळे काय होतं माहिती आहे का ॲटोमॅटिकली इकॉनॉमीमध्ये म्हणा किंवा मार्केटमध्ये म्हणा ना म्हणजे पैशाची जी आवक आहे ना ती वाढते म्हणजे बँकाकडनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा त्यावेळेस त्या ठिकाणी येतो. ज्यावेळेस बँकाकडनं पैसा येतो ना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं तर त्यावेळेस काय होतं माहिती आहे का की त्यांची लेंडिंगची जी कॅपॅसिटी आहे ना किंवा लोन देण्याची जी कॅपॅसिटी नाही ही ॲटोमॅटिकली वाढते ठीक आहे. तर याच्यामुळे काय होतं माहिती आहे का म्हणजे बँकेमध्ये लोन देण्याची कॅपॅसिटी म्हणा किंवा लेंडिंगची जी कॅपॅसिटी वाढल्यामुळे काय होतं इकॉनॉमीमध्ये म्हणा किंवा मार्केटमध्ये ना हा पैसा खेळता राहतो आणि हा वाढल्यामुळे काय होतं माहिती आहे का की मार्केटला किंवा इकॉनॉमीला ना चालना मिळते ठीक आहे. तर याचा हा इम्पॅक्ट आहे म्हणजे बेसिकली जर क्वेश्चन जर बघितले म्हणजे रिसेंटली जर आपण UPSCचे PYQ जर बघितले तर आपल्याला असं लक्षात येईल की अशा प्रकारचे जे काही टर्म्स वगैरे आहेत इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्ह एक तर ते टर्म्स तुम्हाला अंडरस्टँडिंग असणं इम्पॉर्टंट आहे म्हणजे बेसिक अंडरस्टँडिंग असणं तर ते इम्पॉर्टंट आहेच. पण जसं आपण म्हणतो ना की बाबा फॉर एक्झाम्पल कॉज अँड इफेक्ट बेनिफिट जो काही असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की अशा प्रकारचं एक डिसिजन घेतल्यामुळं त्याचे इम्प्लिकेशन कशा पद्धतीने होतील तर हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे जर रेपो रेट जर कमी झाला तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं
कमर्शियल बँकेकडे पैसा कशा पद्धतीने वाढतो, तो वाढल्यामुळे मार्केट किंवा इकॉनॉमीवर म्हणा किंवा इन्फ्लेशनवर कशा पद्धतीने परिणाम होतो. हे जर बघितलं ना, म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं, मार्केटमध्ये जर पैसा वाढला ना तर ऑटोमॅटिकली इन्फ्लेशनच्या पर्स्पेक्टिव्ह बघितलं तर इन्फ्लेशन काय होतं की याच्यामुळे वाढतं. ठीक आहे, इन्फ्लेशन वाढतं म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची परचेसिंग, आता लोकांच्या हातात पैसे आल्यामुळे काय होतं माहिती का, सेम गोष्ट आहे तर ती परचेस करण्यासाठी लोकांमध्ये काय होतं, कॉम्पिटिशन वाढते. म्हणजे काय की लिमिटेड सप्लाय असून सुद्धा ज्यावेळेस तुमच्याकडे त्याला परचेस करण्यासाठी जास्त जर समजा लोक जर असतील, म्हणजे हा इन्फ्लेशन म्हणजे काय असतं माहिती का, डिमांड सप्लायचा गॅप असतो. ठीक आहे, म्हणजे एका साईडला डिमांड वाढली, त्यानंतर सप्लाय जर कमी झाला तर इन्फ्लेशन वाढतं, किंवा डिमांड जर कमी झाली किंवा सप्लाय जर वाढला तर त्यावेळेस सुद्धा काय होतं माहिती का, इन्फ्लेशन मध्ये चेंज होतं. तर सिमिलरली जसं आपण बघितलं, लोकांच्या हातामध्ये जर पैसा वाढला पण ती जी वस्तू आहे मार्केटमध्ये घेण्यासाठी ती जर लिमिटेड वगैरे असेल तर ऑटोमॅटिकली काय होतं माहिती का, त्या वस्तूचे ना भाव वाढतात, त्यालाच काय म्हणतात माहिती का, इन्फ्लेशन असं म्हणतात. तर ज्या वेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा प्रकारचं जे काही रेपो रेट समजा कमी करतं तर ऑटोमॅटिकली मार्केटमध्ये ज्यावेळेस पैसा येतो लोकांच्या हातामध्ये तर त्यावेळेस काय होतं माहितीये का की इन्फ्लेशन सुद्धा वाढतं. तर हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची गरज आहे. सिमिलरली दुसऱ्या साईडने जर बघितलं, म्हणजे रिव्हर्स रेपो रेटच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं, म्हणजे ज्या वेळेस समजा मार्केटमध्ये इन्फ्लेशन वाढलेलं असतं, ठीक आहे, तर म्हणजे काय, लोकांच्या हातामध्ये जर पैसा जास्त झाला असतो त्यावेळेस आरबीआय काय करतं माहितीये का की मार्केटमधनं हा पैसा काढून घेते आणि त्यालाच काय म्हणतात, रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतात. ठीक आहे, याच्यामध्ये एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपण बघितलं तर बेसिकली हा जो आरबीआयचा स्टान्स आहे ना, तर याला काय म्हणलेलं आहे की आरबीआयने स्वतःचा जो स्टँड आहे किंवा आरबीआयने स्वतःचा जो काही पॉलिसीचा स्टँड आहे तर हा काय केलेला आहे, न्यूट्रल पासून अकोमोडेटिव्ह हा स्टँड चेंज केलेला आहे. बेसिकली जर ज्यावेळेस आपण हे न्यूट्रल किंवा अकोमोडेटिव्ह हे काही डिफरंट स्टँड वगैरे असतात किंवा डिफरंट पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह असतात तर हे बघितलं तर बेसिकली न्यूट्रल स्टँड म्हणजे काय असतं माहितीये का की ज्याच्यामध्ये आरबीआय काय करतं माहितीये का की आयदर जो काही रेट वगैरे असेल इंटरेस्ट रेट ते काय करतं माहितीये का, इन्क्रीज करतं किंवा डिक्रीज करतं किंवा तो मेंटेन करतं, त्यालाच काय म्हणतात, न्यूट्रल स्टान्स असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस मार्केटच्या सिच्युएशनचा डेटा स्टडी करून ज्यावेळेस आरबीआय काय करतं माहितीये का की जे काही इंटरेस्ट रेट जे असतील आयदर ते काय करतं, इन्क्रीज करतं, डिक्रीज करतं किंवा त्याला न्यूट्रल ठेवतं, त्याला काय म्हणतात, न्यूट्रल स्टान्स असं म्हणतात. आणि दुसरा आहे अकोमोडेटिव्ह स्टान्स. आता अकोमोडेटिव्ह स्टान्स म्हणजे काय असतं माहिती का, याच्यामध्ये लाईकली असे सिच्युएशन असते की आरबीआय काय करतं, जो काही इंटरेस्ट रेट आहे ना तो काय करतं, कमी करतं, त्यालाच काय म्हणतात, अकोमोडेटिव्ह स्टान्स असं म्हणतात. ठीक आहे, तर ही जी सगळी सिच्युएशन आहे ना, म्हणजे अशा प्रकारचं जे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे काही धोरण वगैरे आहे तर हे कशामुळे झालेलं आहे, तर याच्यामध्ये ना दोन फॅक्टर इम्पॉर्टंट आहेत. एक फॅक्टर म्हणजे काय की जे काही ग्लोबल इकॉनॉमिक अनसर्टनिटीज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल कशामुळं की युनायटेड स्टेटनं जे काही टॅरिफचा जो इश्यू वाढवलेला आहे त्याच्यामुळं काय झालेलं आहे, मार्केटमध्ये ना एक अनसर्टिनिटी क्रिएट झालेली आहे. आणि ही अनसर्टिनिटी काय क्रिएट करते माहितीये का की जो एक्सपोर्ट आहे ना तो हॅम्पर करत असते. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे काय की इन्फ्लेशन जे आहे ना तर हे ऍज पर द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो काही डेटा वगैरे आहे तर हा इन्फ्लेशनचा डेटा जो आहे ना तर हा काय शो करतो की इन्फ्लेशन हे अंडर कंट्रोलमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे इन्फ्लेशन ज्या वेळेस प्लस म्हणजे हे 4 काय केलं जातं माहितीये का की हे त्याला न्यूट्रल कन्सिडर केलं जातं, +2 किंवा -2 जर समजा हे ह्या रेंजमध्ये इन्फ्लेशन जर असेल तर याला काय म्हणलं जातं की याच्या टॉलरन्स बँडमध्ये हे इन्फ्लेशन वगैरे आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे काही प्रोजेक्शन आहे म्हणजे फायनान्शियल इयर 2025 साठी जे काही Q4चं प्रोजेक्शन आहे तर हे इंडिकेट काय करतं माहितीये का की 4.8% हे इन्फ्लेशन एवढं राहणार आहे हे इंडिकेट करतं. आता इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये असल्यामुळे सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे मार्केटमध्ये ना की हे रेपो रेटच्या मार्फत त्यांनी काय केलेलं मार्केटमध्ये हा पैसा त्यांनी उतरवलेला आहे. ठीक आहे, तर त्यामुळे इन्फ्लेशन वाढण्याची सुद्धा शक्यता कमी आहे. म्हणजे हे दोन इम्पॉर्टंट रिझन्स आहेत त्याच्यामुळे काय केलेलं आहे त्यांनी आरबीआयने हे डिसिजन घेतलेलं आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण जर बघितलं तर याच्यामध्ये प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे, तर तुम्हाला रेपो रेटवर विचार जाण्याची शक्यता आहे, त्यानंतर रिव्हर्स रेपो रेटवर विचार जाण्याची शक्यता आहे. आणि ह्या दोन मध्ये काय एकतर तुम्हाला त्याचं मिनिंग किंवा डेफिनेशन वगैरे विचारतील, किंवा एकतर रेपो रेट वाढल्यामुळे म्हणा किंवा रेपो रेट कमी झाल्यामुळं त्याचा इकॉनॉमीवर म्हणा किंवा बँकेचं जे काही लेंडिंग रेट वगैरे त्याच्यावर कशा पद्धतीने इम्पॅक्ट वगैरे होतो. आणि तिसरी गोष्ट असं विचारण्याची शक्यता वगैरे आहे की हे एकतर इन्फ्लेशन वाढवतं किंवा इन्फ्लेशन कमी करतं किंवा इकॉनॉमिक ग्रोथला स्टिम्युलेट करतं किंवा इकॉनॉमिक ग्रोथला हॅम्पर करतं, तर तशा पद्धतीने स्टेटमेंट विचारली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसरा जर क्वेश्चन बघितला तर आपल्याला हा जो आरबीआयचा स्टान्स आहे म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, न्यूट्रल करणं अकोमोडेटिव्ह स्टान्स त्यांनी हे केलेला आहे म्हणजे अडॉप्ट केलेला आहे. तर आयदर तुम्हाला हे अकोमोडेटिव्ह स्टान्सवर सुद्धा क्वेश्चन विचारण्याची गरज आहे, म्हणजे
जाऊ शकतो की फॉर एक्झाम्पल हे अकोमोडेटिव्ह स्टान्स आहे तर काय आहे, ठीक आहे. किंवा जसं मी सांगितलं की रिव्हर्स रेपो रेटवर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा हा जो रिलेशनशिप आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की रेपो रेटचा आणि इन्फ्लेशन वाढण्याचा किंवा कमी होण्याचा किंवा रिव्हर्स रेपो रेटचा हा इन्फ्लेशन जर वाढलेला असेल तर तो कमी करण्याचा कशा पद्धतीने रिलेशनशिप शो करतं, तर ह्या पर्स्पेक्टिव्हने क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. सिमिलरली आर्टिकलचा कंटेक्स्ट बघितलं ना, अ शिफ्ट इन स्टान्स म्हणजे हा आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे ना, ऑथरने काय केलेलं आहे या आर्टिकलमध्ये जी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आता आपण डिस्कस केली विथ रिस्पेक्ट टू द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि रेपो रेटच्या बद्दल आणि रिव्हर्स रेपो रेटच्या बद्दल आणि त्यांचे जे काही रिझन्स वगैरे ना ते याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले. आपल्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट याच्यामध्ये काय आहे माहिती का की 2 ते 3 गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे याचा जर ओव्हरऑल इम्पॅक्ट बघितला की अशा प्रकारचं जे काही म्हणजे ऑथरचं याच्यामध्ये म्हणणं काय आहे, आरबीआयने काय केलेलं आहे, जे काही जीडीपीचं प्रोजेक्शन आहे ना, तर हे काय केलेलं आहे, याला डाऊनग्रेड केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीचं जे काही प्रोजेक्शन होतं ना त्याच्यापेक्षा कमी केलेलं आहे फायनान्शियल इयर 2026 साठी. तर हे प्रोजेक्शन किती केलेलं आहे 6.5 आणि आधीचं किती होतं 6.7 होतं. तर हे प्रोजेक्शन जे आहे ना हे चेंज करण्याचं कारण काय की वर्ल्डमध्ये जे काही आपण बघतोय की टॅरिफ इम्पोजिशनचा किंवा ट्रेड वॉरचा जो इश्यू आहे ना त्याच्यामुळे काय होतं ऑटोमॅटिकली एक्सपोर्ट डिपेंडंट ज्या इंडस्ट्री आहेत ना तर त्याचा जो एक्सपोर्ट आहे ना तो हा कमी होतो. ज्यावेळेस आपण इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करतो गुड्स आणि सर्व्हिस एक्सपोर्टचा, तर हा जीडीपीचं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन बघितलं गुड्स आणि सर्व्हिसेसच्या एक्सपोर्टचं तर हे अराउंड 12% असतं. म्हणजे 12% हे कॉन्ट्रीब्युट करतं, ठीक आहे. तर त्याच पर्स्पेक्टिव्हने याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की हा जो डाऊनग्रेड केलेला आहे 6.7 पासून तर 6.5 पर्यंत, तर हे कशामुळे केलेलं आहे, एक तर हे एक्सटर्नल फॅक्टर्स जे आहेत ट्रेड पॉलिसीच्या पर्स्पेक्टिव्ह होते किंवा युएस गव्हर्नमेंटचं जे काही रेसिप्रोकल टॅरिफ इम्पोज करण्याचा जो इश्यू आहे ना तर त्या पर्स्पेक्टिव्ह हे कमी करण्यात आलेले. त्यानंतर आरबीआयच्या पद्धतीने सुद्धा त्यांनी हेच सांगितलेलं आहे की आरबीआयने कशा पद्धतीनं न्यूट्रल कडनं अकोमोडेटिव्ह स्टान्स त्यांनी अचीव्ह केलेला आहे किंवा त्याच्यामधनं शिफ्ट झालेले आहेत. याचा जर इम्पॅक्ट बघितला तर कशा पद्धतीने याचा इम्पॅक्ट होऊ शकतो, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की गुड्स आणि सर्व्हिसेस सेक्टरचा जर विचार केला तर हे काय करतात माहिती आहे का, ऑलमोस्ट 12% ऑफ जीडीपी हे कॉन्ट्रीब्युट करतात. तर त्यामुळं हा जो पर्सेंटेज डिक्लाइन आहे तर हा ऑब्व्हियसली ह्या आर्टिकलमध्ये सांगितलेला आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय आहे की अशा प्रकारचं जे काही डाऊनग्रेड झालेला आहे जीडीपीचा डेटा किंवा जे आपण ग्रोथ रेट असं म्हणतो तर जास्त घाबरून जाण्याची कारण नाहीये. कारण याच्यामध्ये इंडियाचा जर इकॉनॉमिक डिपेंडन्स जर बघितला तर हा जास्तीत जास्त आपण काय करतो माहिती आहे का, आपला जो इकॉनॉमीचा डिपेंडन्स आहे ना तर हा डिमांड ड्रायव्हन डोमेस्टिक इकॉनॉमी जास्तीत जास्त डिपेंडंट आहे, ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट आर्टिकलमध्ये काय सांगितलेली आहे, हा डिमांड ड्रायव्हन असला तरी ना तर याच्यामध्ये आपल्याला काय करण्याची गरज आहे, जे काही प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट वगैरे आहे आणि प्रायव्हेट कन्झम्पशन वगैरे आहे म्हणजे आपलं जे कन्झम्पशन आहे ॲज अ इंडिव्हिज्युअलचं किंवा सिटीजनचं कन्झम्पशन याच्यामध्ये वाढण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस हे कन्झम्पशन वगैरे इकॉनॉमीमध्ये वाढेल ऑटोमॅटिकली त्याची डिमांड इन्क्रीज होईल. डिमांड इन्क्रीज झाली की ऑटोमॅटिकली काय होतं माहिती का, त्याचं जे काही प्रोडक्शन वगैरे आहे तर हे ऑटोमॅटिकली याच्यामधनं वाढतं. आणि ही जी सायकल आहे ना तर ही सायकल जी पॉझिटिव्ह सायकल आहे ना ही ऑटोमॅटिकली काय होते माहिती का, कंटिन्यू ती कॅरीड आउट होते, ठीक आहे. त्यानंतर आर्टिकलमध्ये काय करण्यात आलेले वे फॉरवर्ड सजेस्ट करण्यात आलेले, म्हणजे कन्क्लुजन किंवा वे फॉरवर्ड आपण जसं म्हणू शकतो की कोणकोणत्या इन्स्टिट्यूशनला काय काय करण्याची गरज आहे. तर याच्यामध्ये स्टेक होल्डरच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर लार्जेस्ट स्टेक होल्डर याच्यामध्ये आरबीआय आहे, त्यानंतर गव्हर्नमेंट वगैरे आहे, ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की ॲज अ प्रायव्हेट प्लेअर म्हणजे जे काही इंडस्ट्रीज वगैरे आहेत ती, आणि चौथी गोष्ट म्हणजे काय की ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपला रोल काय आहे की इंडिव्हिज्युअल कन्झम्पशन याच्यामध्ये वाढवणं, प्रायव्हेट जे काही इंडस्ट्रीज वगैरे याचं रोल याच्यामध्ये काय आहे की फोकस कशावर करणं की जे काही डोमेस्टिक डिमांड आहे त्याला फोकस करणं. त्यानंतर आरबीआयच्या पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की हा जो अकोमोडेटिव्ह स्टान्स वगैरे आहे तर हा कंटिन्यू ठेवण्याची गरज आहे जोपर्यंत मार्केटमध्ये स्टॅबिलिटी वगैरे येत नाही किंवा जोपर्यंत ग्रोथ ते तेवढ्या प्रमाणामध्ये अचीव्ह वगैरे होत नाही. गव्हर्नमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बोथ आरबीआय आणि गव्हर्नमेंटला दोघांना पण याच्यामध्ये एकत्रित कोहरन्सने ऍक्ट करण्याची गरज आहे. आणि गव्हर्नमेंटचे जे काही डिसिजन्स वगैरे असतील किंवा पॉलिसीज वगैरे असतील तर ह्या आरबीआयचा जो काही डिसिजन्स वगैरे आहे रेपो रेट कमी करण्याचा आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट त्यानुसार काय करण्याचा फ्युल करण्याचा त्याला सपोर्ट करणारे डिसिजन याच्यामध्ये असायला पाहिजे, ठीक आहे. तर हे आर्टिकलमध्ये याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला आन्सर आर्टिकलमध्ये लिहिण्यासाठी एक्झाम्पल्स आणि केस स्टडी सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आले आहेत. तर तुम्ही याचा काय करू शकता, इफेक्टिव्ह सबस्टॅन्शिएशन प्रोव्हाइड करण्यासाठी या केस स्टडीचा आणि एक्झाम्पलचा यूज करू शकता. त्यानंतर आपलं नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे राजभवन बाउंड्रीज. तर ह्या आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे की रिसेंटली आता कालच्याच आपण न्यूजमध्ये काय बघितलं होतं, डेली रेडीमेड न्यूजमध्ये
जो काही तामिळनाडूच्या आणि तामिळनाडू स्टेट गव्हर्नमेंट आणि गव्हर्नरचा जो काही इश्यू येतो तो याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट काय, सिलेबसच्या पर्स्पेक्टिव्ह आपण जर बघितलं तर आपण काय करू शकतो माहिती आहे का, GS2चा जो आपला टॉपिक आहे विथ रिस्पेक्ट टू द आयदर सेंटर स्टेट रिलेशन किंवा फेडरलिझमचा त्याला आपण कनेक्ट करू शकतो, किंवा जो गव्हर्नरचा रोल म्हणजे ऍक्च्युअल रोल किंवा जे काही डिस्कशन वगैरे आहे तर त्याला आपण कनेक्ट करू शकतो. त्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे याच्यात म्हणजे काय की अशा प्रकारचं जे काही डिसिजन्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये हे शो काय करतं की ज्युडिशियल इंटरव्हेन्शन आहे ना, तर हे पॉलिटिकल इम्पासेसमध्ये किंवा म्हणा किंवा पॉलिटिकल ज्या ठिकाणी लिथर्जी वगैरे असतात तर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं ज्युडिशियल इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, तर या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आपण याच्यामध्ये कनेक्ट करू शकतो. आर्टिकलमध्ये कंटेक्स्ट जर बघितलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की सुप्रीम कोर्टने रिसेंटली तामिळनाडू गव्हर्नमेंटच्या रिलेटेड जे काही त्या ठिकाणी स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेले आहे किंवा जे काही लँडमार्क जजमेंट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ओव्हर द जे काही ॲसेंट्स आहेत ना, म्हणजे गव्हर्नर जे काही ॲसेंट्स प्रोव्हाइड करतं स्टेट असेंब्लीनं पास केलेल्या बिलला, तर त्या पर्स्पेक्टिव्हने त्यांनी काय करण्यात आलेले एक टाइमलाईन त्या ठिकाणी ठरवून देण्यात आलेली आहे आणि गव्हर्नरला असं सांगितलेलं आहे की स्वतःचे जे काही डिस्कशन्स वगैरे असतील तर ह्या ठिकाणी ते यूज न केलेलेच चांगले. म्हणजे जर आपल्याला फेडरल पर्स्पेक्टिव्हनं सेंटर आणि स्टेट यांचे जर रिलेशन आपल्याला मेंटेन करायचे असतील तर इंडिव्हिज्युअल डिस्कशन्स वगैरे असतील तर आपल्याला ते साइडलाईन करण्याची गरज आहे. ठीक आहे. त्यानंतर कॉन्स्टिट्युशनलच्या पर्स्पेक्टिव्हने काही याच्यामध्ये आर्टिकल मेन्शन्स करण्यात आलेले आहेत. एक तर म्हणजे काय की आर्टिकल 200, जसं आपण बघितलं की बेसिकली आर्टिकल 200 काय करतं माहितीये का, ज्या वेळेस स्टेट असेंब्ली एखादं बिल पास करते त्यांच्या आयदर ते काउन्सिलमध्ये असेल किंवा असेंब्लीमध्ये वगैरे असेल, ते पास झाल्यानंतर त्याला ऍक्ट बनण्यासाठी गव्हर्नरकडे ते असेंट करण्यासाठी पाठवतात. ठीक आहे, गव्हर्नरचे साईन करण्यासाठी. तर हे पाठवल्यानंतर गव्हर्नरकडनं अंडर आर्टिकल 200 4 ऑप्शन्स अवेलेबल असतात. ठीक आहे. एक तर म्हणजे काय, टू गिव्ह असेंट टू दॅट बिल, टू विथहोल्ड द असेंट, किंवा टू रिझोर्व द बिल फॉर द प्रेसिडेंट रिकमेंडेशन, आणि किंवा त्याला काय करणं माहितीये का की हे बिल रिटर्न करणं. ठीक आहे. तर हे 4 इम्पॉर्टंट ऑप्शन्स काय असतात म्हणजे का, गव्हर्नरकडे ऑप्शन्स असतात अंडर आर्टिकल 200. सिमिलर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की हे जे सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे तर बेसिकली हे काय एस्टॅब्लिश करतं, जे काही गव्हर्नरचं डिले असेल किंवा इनेक्शन्स वगैरे असेल तर हे त्यांनी अनकॉन्स्टिट्युशनल म्हणलेलं आहे. म्हणजे गव्हर्नरची जी काही ऍक्शन आहे तर ही त्यांनी काय केलेली ह्या जजमेंटमध्ये अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेली आहे आणि त्यांना जे काही असेंब्लीकडनं परत रिकन्सिडरेशन करून ज्यावेळेस बिल त्यांच्याकडे येतं तर त्यांना कमीत कमी वेळेमध्ये त्यांना अप्रुव्हल करणं गरजेचं आहे असं या आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. सिमिलरली याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट आर्टिकल सुद्धा दुसरं मेन्शन करण्यात आलेलं आहे, आर्टिकल 159. हे आर्टिकल 159 कशाच्या रिलेटेड आहे तर हे काय रिप्रेझेंट करतं, ओथ अँड अफर्मेशन ऑफ द गव्हर्नर. ठीक आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचा जो काही शपथविधी आहे तर हे आर्टिकल 159च्या अंडर येतो. याच्यामध्ये काय सांगतं माहितीये का, टू गव्हर्नर टू ऍक्ट इन अकॉर्डन्स विथ द कॉन्स्टिट्यूशन टू प्रिझर्व, प्रोटेक्ट अँड डिफेंड इट. ठीक आहे. आता कॉन्स्टिट्यूशनचा जर विचार केला तर याच्यामध्ये काय की सेंटर आणि स्टेटचे जे काही रिलेशन वगैरे आहेत ते कोऑपरेटिव्ह पद्धतीने असले पाहिजे. तर ते प्रिझर्व करण्यासाठी गव्हर्नरला काय करण्याची गरज आहे तर त्याला चांगला जो स्वतःचा इंटेंट आहे ना तो यूज करण्याची गरज आहे. याच्यामध्ये त्या पर्स्पेक्टिव्हला डायमेन्शन्स मेन्शन करण्यात आलेले आहेत. त्यानंतर अशा प्रकारचे जे काही गव्हर्नरचे डिस्कशन वगैरे असतील ना तर हे कशानं गाईड झाले पाहिजे तर हे इंडिव्हिज्युअल डिस्कशन म्हणा किंवा इंडिव्हिज्युअल जो काही इंडिव्हिज्युअल पर्सुएशन म्हणा किंवा इंडिव्हिज्युअल प्रिज्युडाइसनं हे गाईड न होता तर याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीचा विचार झाला पाहिजे. त्यानंतर जे काही रॅशनल रिझनिंग वगैरे आहे ते त्याच्या ठिकाणी विचार झाला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की जस्टिसचा सुद्धा या ठिकाणी विचार झाला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे स्वतःचे जे काही पॉलिटिकल मोटिव्ह वगैरे असेल किंवा पर्सनल व्हीम्स वगैरे असेल तर यांना अवॉइड करून गव्हर्नरचं डिसिजन कशाच्या बेसिसवर असलं पाहिजे तर काय, कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी, त्यानंतर रॅशनल रिझनिंग, आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की डू कम्प्लीट जस्टिस. ठीक आहे. तर याच्या पर्स्पेक्टिव्हनं आर्टिकलमध्ये काही इम्पॉर्टंट रिकमेंडेशन प्रेझेंट करण्यात आलेले आहेत. तर ते रिकमेंडेशन म्हणजे काय, एक तर ऑथर काय म्हणतं माहितीये का की गव्हर्नरला म्हणजे जो काही सिक्युरिटी ऑफ टेन्युअरची जी काही भीती वगैरे आहे ना तर हे त्याच्यामध्ये चेंजेस करण्याची गरज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की गव्हर्नरला किंवा अशा प्रकारचे जे काही पोस्ट वगैरे असतात तर यांना टेन्युअर सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याची गरज आहे. ही जर टेन्युअर सिक्युरिटी प्रोव्हाइड केली तरच ते काय शकतात माहिती का, त्यांचं जे काही डिसिजन वगैरे आहे तर ते इंडिपेंडंट आणि इम्पार्शियल पद्धतीने घेऊ शकतात. ठीक आहे. याच्यामध्ये सरकारी कमिशन आणि पंच कमिशनच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा जे काही रिकमेंडेशन्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की अशा प्रकारच्या इंडिव्हिज्युअलची अपॉइंटमेंट ॲज अ गव्हर्नर म्हणून करणं की जो इमिनेंट असला पाहिजे. त्यानंतर कोणत्याच पॉलिटिकल पार्टीला त्याचा अडरन्स असला नाही पाहिजे. त्यानंतर आणखी एक गोष्ट याच्यामध्ये मेन्शन करण्यात आली रिकमेंडेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा वे फॉरवर्डच्या पर्स्पेक्टिव्हनं
कुलिंग ऑफ जो पिरियड आहे ना, हा सुद्धा याच्यामध्ये काय करण्यात आला पाहिजे, कमीत कमी 3 ते 4 वर्षाचा हा कुलिंग ऑफ पिरियड याच्यामध्ये अप्लाय करण्यात यायला पाहिजे. सिमिलरली जो काही आर्टिकल 163 आहे, जो आपण कालच्या न्यूजमध्ये पण बघितलं होतं, तर हे काय सजेस्ट करतं की टू गव्हर्नर टू ऍक्ट ऑन एड अँड ऍडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर. तर याचा जो इंटेंट आहे ना, तर हा प्रॅक्टिकलमध्ये तो पाळला गेला पाहिजे, असं याच्यामध्ये सुद्धा रिफॉर्म जे सजेस्ट केलेत ना, याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं आन्सर रायटिंग करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी केस स्टडीज आणि एक्झाम्पल्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुप्रीम कोर्टचं रिसेंटली जे काही ऑब्झर्वेशन्स वगैरे आहे, BR गावियाच्या रिलेटेड म्हणा, किंवा तामिळनाडूची जी काही रिसेंटली केस वगैरे आहे, किंवा पंच कमिशन त्यांनी काय सांगितलं होतं, ठीक आहे. तर त्या पर्स्पेक्टिव्हनं आपण काय करू शकतो की हे जे एक्झाम्पल्स किंवा केस स्टडीज आहेत ते आन्सर रायटिंगमध्ये ॲज अ सबस्टॅन्शिएशन म्हणून यूज करू शकतो. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं जर क्वेश्चन बघितले तर आयदर तुम्हाला, जसं मी तुम्हाला सांगितलं, हा GS2 चा टॉपिक वगैरे येतो, तर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं आयदर तुम्हाला याच्यामध्ये काय विचारलं जातील माहिती आहे का, द ऑफिस ऑफ द गव्हर्नर इज नॉट अन एजंट ऑफ द सेंटर बट अ कॉन्स्टिट्युशनल लिंक बिटवीन युनियन अँड स्टेट. ठीक आहे, म्हणजे हा जो गव्हर्नरवर करण्यात येणारा जो आरोप आहे ना, की गव्हर्नरचं जे ऑफिस आहे तर हे सेंटरचं एजंट नाहीये, बट इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन सेंटर आणि स्टेट. म्हणजे हा सेंटर आणि स्टेट मधले ना हा दुवा आहे गव्हर्नर, नॉट अ एजंट ऑफ द सेंटर. ठीक आहे, तर त्या पर्स्पेक्टिव्ह हे स्टेटमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि इन द लाईट ऑफ रिसेंट कॉन्ट्रोवर्सीज अँड ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट क्रिटिकली एक्झामिन द रोल अँड डिस्क्रिप्शन ऑफ द गव्हर्नर इन अ फेडरल पॉलिटी. तर अशा पद्धतीने क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. किंवा GS4च्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्या ठिकाणी काय करतील की स्टेटमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतील. फॉर एक्झाम्पल, वेअर डिस्क्रिप्शन इज ॲब्सोल्यूट मॅन हॅज ऑलवेज सफर. ठीक आहे, तर अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे ना, तर हे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. आणि इन कंटेक्स्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनॅलिटीज लाईक गव्हर्नर डिस्कस द इथिकल चॅलेंजेस ऑफ डिस्क्रिपन्सी पॉवर डिस्क्रिप्शनरी पॉवर अँड द रोल ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. तर GS4च्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आपण हे अशा पद्धतीने क्वेश्चन काय करू शकतो, फ्रेम करू शकतो. ठीक आहे, यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय की इंडिया आणि चायनाच्या पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले. ह्या आर्टिकलचे ऑथर आहेत ना, तर हे इंडियाचे फॉरेन जे प्राईम मिनिस्टरचे सिक्युरिटी ॲडवायझर असतात ना, तर ते हे राहिलेले आहेत. ठीक आहे, तर हे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह अतिशय इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे, इंडिया आणि चायनाचा जे काही बायलॅटरल पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे. म्हणजे रिसेंटली याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की इंडियाला जे काही स्ट्रॅटेजिक चॅलेंजेस वगैरे आहेत फ्रॉम द चायना, तर ठीक आहे, तर त्याला प्रॉपरली एक्झामिनेशन करण्याची गरज याच्यामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, चायनाचा जर रोल बघितला, म्हणजे चायना सुरुवातीला काय करतं माहिती आहे का, की डायलॉग डिप्लोमसीनं म्हणा किंवा जे काही डिफरंट ॲग्रीमेंट्स वगैरे असतील तर त्या पर्स्पेक्टिव्हनं ते काय करतं की जास्तीत जास्त एखाद्या ॲग्रीमेंटमध्ये ना किंवा त्यांचे जे काही सेटलमेंट वगैरे असतात तर ते करण्यासाठी ते काय करतात, किंवा दुसरे त्यांच्या रिॲडजस्टमेंट करण्यासाठी ते वेळ याच्यामध्ये जास्त डायलॉगमध्ये म्हणा किंवा अशा प्रकारचे जे काही ॲग्रीमेंट असतात. ठीक आहे, म्हणजे नॉन कन्क्लुजिव्ह ज्या काही ॲग्रीमेंट असतात ना त्याच्यावर जास्त ते फोकस करतात. आणि त्यांचा जास्तीत जास्त भर कशावर असतो माहिती आहे का, की दुसऱ्या साईडला मिलिटरायझेशन म्हणा किंवा यांना स्ट्रॉंग करणं त्या पर्स्पेक्टिव्ह याच्यावर असतो. रिसेंटली जर आपण क्लासेस वगैरे बघितली, म्हणजे बॉर्डरच्या क्लासेसच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की 2023ला देपसांगमध्ये इंडिया आणि चायनाचे बॉर्डर क्लॅश झाले होते. सिमिलरली 2017मध्ये डोकलामच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा ते क्लॅशेस वगैरे झाले होते. त्यानंतर रिसेंटली 2020च्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा जर बघितलं तर गलवानच्या पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी बॉर्डर क्लॅश त्या ठिकाणी निर्माण झाले होता. तर हे काय रिप्रेझेंट करते माहिती आहे का, रिपिटेटिव्हली जे काही क्लॅशेस वगैरे होतात इंडिया आणि चायनाच्या मध्ये, तर हे काय रिप्रेझेंट करतं की चायनाचा जो इंटेंट आहे ना, तर इंडियाला अशा प्रकारचे जे काही नॉन नेसेसरी ज्या गोष्टी वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये गुंतून ठेवणं, तर हे रिप्रेझेंट करतं. ऑथरच्या पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे जे काही रिसेंट टॉक्स म्हणा किंवा ॲग्रीमेंट्स वगैरे म्हणा, कशाच्या पर्स्पेक्टिव्हनं जे काही मिलिटरीचं डिस्केलेशन वगैरे असतं त्या पर्स्पेक्टिव्ह म्हणा, एका साईडला ती एक गोष्ट आहे आणि दुसऱ्या साईडला चायना काय करत असतं माहिती आहे का, की हे करत असताना स्वतःच्या ज्या काही मिलिटरी कॅपेबिलिटीज वगैरे असतील किंवा डिफेन्स कॅपेबिलिटीज वगैरे असतील तर त्याच्यावर काय करतात, जास्त फोकस प्रोव्हाइड करतात. चायनाचं जर डिफेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं बजेट जर बघितलं तर ते इंडियाच्या 3 पट जास्त बजेट आहे. म्हणजे GDPच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण विचार जर केला तर 2024च्या पर्स्पेक्टिव्ह जर बजेट बघितलं तर हे मागच्या वर्षीपेक्षा म्हणजे 2023 पेक्षा त्यांचं डिफेन्सवरचं बजेट आहे ना, तर अराउंड हे 7.2% हे वाढलेलं आहे. आणि ओव्हरऑल जर विचार केला इंडिया आणि चायनाच्या बजेटमध्ये तर इंडियाच्या बजेटपेक्षा त्यांचं जे डिफेन्स बजेट आहे तर हे 3 टाइम जास्त आहे. त्यानंतर चायनाच्या ज्या काही एक्सपांडिंग ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की जो काही
लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा एरिया आहे, म्हणजे काय इंडिया आणि चायनामध्ये जी काही बॉर्डर आहे तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप वगैरे करणं, मिलिटरीच्या ज्या काही कॅपेबिलिटीज वगैरे असतील इन टर्म्स ऑफ जे काही आर्म्स असतील किंवा ॲम्ब्युलेट्स वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यूक्लिअर स्टॉक फाईल्स असेल किंवा मिसाईलचं असं डिप्लॉयमेंट वगैरे असेल तर चायना काय करतं अशा प्रकारच्या काळामध्ये, तर हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करून ठेवतं. तर ह्या पर्स्पेक्टिव्हनं ऑथरनं काय केलेलं आहे, काही इम्पॉर्टंट वे फॉरवर्ड त्या ठिकाणी सजेस्ट करण्यात आलेले आहेत. म्हणजे इंडियाला काय करण्याची गरज आहे की फक्त जे काही मिसप्लेस ऑप्टिमिझम म्हणा किंवा सिम्बॉलिक ॲग्रीमेंट जे आहेत ना, तर हे टाळण्याची गरज आहे. तर हे टाळून इंडियाला पर्टिक्युलरली मिलिटरीचं प्रिपेअरनेस त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. ठीक आहे, एक म्हणजे काय की मिलिटरी प्रिपेअरनेसवर फोकस करण्याची गरज आहे. जसं चायना काय करतं माहिती आहे का, अशा प्रकारच्या म्हणजे पीसच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं म्हणा किंवा जे काही न्यूक्लिअर स्टॉक फाईल वगैरे येतं त्यांचं समजा त्या ठिकाणी ते स्टॉक वगैरे वाढवून अशा पद्धतीनं तर इंडियाला सुद्धा मिलिटरी प्रिपेअरनेस करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे काय की स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आपल्याला अशा प्रकारच्या डिसिजनमध्ये म्हणा की बॉर्डर जे काही डिस्प्यूट असेल त्याच्यामध्ये मेंटेन करण्याची गरज आहे. तिसरी गोष्ट काय की जे काही स्ट्रेंथन रिजनल किंवा ग्लोबल पार्टनरशिप असतील तर ते आपल्याला स्ट्रेंथन करण्याची गरज आहे, ग्लोबल किंवा रिजनल पार्टनरशिप. तर ह्या ठिकाणी ग्लोबल पार्टनरशिप पर्स्पेक्टिव्हनं काय की फॉर एक्झाम्पल क्वाडचा ग्रुप आहे, तिथं त्यांचं जे काही पर्स्पेक्टिव्ह किंवा त्यांचा जो आवाका आहे तर तो सुद्धा वाढवणं गरजेचं आहे. सिमिलरली रिजनलच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणा की इंडिया फक्त काय करतं माहिती आहे का, असं म्हटलं जातं की इंडियाचे जे काही प्रोजेक्ट्स वगैरे असतात तर हे खूप टाइम कन्झ्युमिंग असतात ॲज कम्पेअर्ड टू द चायना. मग इंडियानं काय असलं पाहिजे की ज्यावेळेस नेबरिंग कंट्रीजमध्ये किंवा रिजनल ज्यावेळेस आपण ग्रुपिंग वगैरे करतो तर त्यावेळेस ऍक्शन ओरिएंटेड असलं पाहिजे आणि स्वतः त्या ठिकाणी अशा प्रोजेक्ट्समध्ये लीड केलं पाहिजे, जेणेकरून जे काही रिजनल पॉवर्स वगैरे असतील फॉर एक्झाम्पल कन्फ्लिक्ट वगैरे झालं तर दे विल शो देअर साईड टुवर्ड्स द इंडिया. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने इंडियाला काय करण्याची गरज आहे, स्वतःचं मिलिटरीचं प्रिपेअरनेस करण्याची गरज आहे. त्यानंतर इंडियाची फॉरेन पॉलिसी जी आपण समजा साऊथ एशियामध्ये म्हणा किंवा इंडियन ओशनमध्ये म्हणा ज्या पद्धतीनं आपण एड वगैरे प्रोव्हाइड करतो त्याच पद्धतीनं आपल्याला ॲसर्टिव्ह करण्याची गरज आहे आणि ॲक्शन ओरिएंटेड करण्याची गरज आहे. आणि सिमिलरली तिसरी गोष्ट म्हणजे काय, एनर्जी सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणा किंवा टेक्नॉलॉजीच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणा की जे काही अशा प्रकारचे क्रिटिकल अप्लायन्सेस वगैरे असतात त्याच्यामध्ये सेमीकंडक्टरचा किंवा चिप्सचा जो क्रिटिकल यूज वगैरे आहे तर त्याचा सुद्धा आपल्याला डिपेंडन्स वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतःचं जो काही प्रोडक्शन वगैरे आहे इंडियामध्ये तर तो करण्याची गरज आहे. ठीक आहे, तर हा ओव्हरऑल इश्यू झाला. तर बेसिकली ह्या इश्यूमध्ये काय सांगितलेलं आहे की इंडियाला सुद्धा काय करण्याची गरज आहे की इंडियाचा जो काही डायव्हर्सिफिकेशन आहे रिजनलमध्ये म्हणा किंवा ग्लोबलमध्ये म्हणा ते, त्यानंतर मिलिटरीचा प्रिपेअरनेस आहे तो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की स्वतःच्या ज्या काही कॅपॅबिलिटीज वगैरे आहेत तर त्या इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे व्हेन वी आर डीलिंग विथ द चायना. ठीक आहे, स्टेट लाईक चायना. ह्या ठिकाणी आपले आर्टिकल संपलेले आहेत. जर तुम्हाला आपल्या आर्टिकलचा कंटेक्स्ट, त्याचा रिलेव्हन्स आणि त्याचं सिम्पल वर्ड्समध्ये जर एक्सप्लेनेशन तुम्हाला जर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. आणि ह्या व्हिडिओची जी काही PDF वगैरे आहे तर ही बोथ इंग्लिशमध्ये प्लस मराठीमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरून अवेलेबल होईल. टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. जॉईनिंगसाठीची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. थँक्यू सो मच.